Good morning all. Today we are going to learn the third method of solution of quadratic equation by using formula method. Previous lectures मध्ये आपण दोन मेथड ऑफ सोल्युशन पाहिल्या होत्या. फर्स्ट वन वॉज फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड वन वॉज कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. नाव वी आर गोइंग टू लर्न द थर्ड मेथड, फॉर्म्युला मेथड. या मेथडमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला आहे, प्रॉपर फॉर्म्युला आहे, बट त्याचं डेरिव्हेशन मी तुम्हाला या लेक्चरमध्ये देणार नाही आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन बघायला मिळेल. कारण माझं स्पष्ट असं मत आहे की फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन दिल्यानंतर मेथड विल बी कॉम्प्लिकेटेड. त्याऐवजी सुरुवातीला फॉर्म्युला ॲज इट इज कॉपी पेस्ट करा, एक्झाम्पल सॉल्व करा, त्यानंतर त्याचं डेरिव्हेशन शिकवलं जाईल. तर प्रॅक्टिस सेट 2.4मध्ये फर्स्ट क्वेश्चन असा होता की कंपेअर अँड इक्वेट अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC अँड यू आर एक्सपर्ट इन दॅट, सो I am going to skip that question. You can solve first question. So we are starting from the question number second. Now see here, practice set 2.4, question number second. Solve the given quadratic equation by using formula. So I have written all 6 questions here. Now we are going to solve the first question. First of all, write the given x square plus 6x plus 5 is equals to 0. Comparing above quadratic equation with ax square plus bx plus c is equals to 0, we get here variable x, so we have written x variable in the standard form also. See here, a is equals to 1, b is equals to 6, c is equals to 5. a is equals to 1, b is equals to 6, c is equals to 5. ॲज इट इज आपण कंपेअर इक्वेट करून या ठिकाणी ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहे. एची व्हॅल्यू आलेली आहे तुमची 1, बीची व्हॅल्यू आलेली आहे 6 आणि सीची व्हॅल्यू आहे 5. Okay, to solve the quadratic equation by using formula method, we have to calculate the value of b square minus 4ac. b square minus 4ac ही फॉर्म्युला मेथड मधली एक टर्म आहे. ती टर्म आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. सो सी हियर, b square minus 4ac इज इक्वल्स टू, b म्हणजे किती व्हॅल्यू टाकणार आहोत 6, b स्क्वेअर होता, सो 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू किती असणार आहे 1, इंटू c ची व्हॅल्यू किती असणार आहे 5. बघा, सी ची व्हॅल्यू ॲज इट इज कॉपी पेस्ट, ए ची व्हॅल्यू ॲज इट इज लिहिलेली आहे आणि बी ची व्हॅल्यू या ठिकाणी 6 आहे तशी लिहिलेली आहे. 6 स्क्वेअर लेफ्ट साईड ॲज इट इज कॉपी पेस्ट करा, बी स्क्वेअर मायनस 4ac. 6 स्क्वेअर इज 36, 5 4 जा 20 आणि 21 जा 20, किंवा 4 1 जा 4 अँड 4 5 जा 20. यू हॅव टू राईट हिअर 20. 36 minus 20, सबट्रॅक्शन काय येणार आहे 16, बिकॉज साइन्स आर डिफरंट. सबट्रॅक्ट द नंबर, टेक द बिगर नंबर साइन. सो हिअर आन्सर इज पॉझिटिव्ह, सबट्रॅक्शन इज 16. म्हणजेच काय, तर या पूर्ण कॅल्क्युलेशनमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आलेली आहे तुमची 16. पुन्हा एकदा सांगते, या फॉर्म्युल्यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये बीची व्हॅल्यू टाका, एची व्हॅल्यू टाका, सीची व्हॅल्यू टाका. बीचा स्क्वेअर आहे, सो जी काही वॉट एव्हर बी द व्हॅल्यू ऑफ द बी यू हॅव टू स्क्वेअर and multiply 4a into c. After that subtraction is here because negative sign is here in this formula. So 36 minus 20, 16 आन्सर आलेला आहे. यानंतर पुढची स्टेप बघा. The solution of the quadratic equation by using formula method is, this is the standard formula. ओके, हा फॉर्म्युला मेथडमधला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे बघा, लेफ्ट साईडला तुमच्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जे व्हेरिएबल असेल ते लिहायचं. या एक्झाम्पलमध्ये आपल्या व्हेरिएबल होतं एक्स, म्हणून इथे एक्स लिहिले. व्हेरिएबल पी असतं तर लेफ्ट साईडला मी पी लिहिलं असतं. व्हेरिएबल यम असतं तर यम लिहिलं असतं. वाय असतं तर वाय लिहिलं असतं. लेफ्ट साईडला ऑलवेज यू हॅव टू राईट दी व्हेरिएबल ऑफ द गिवन एक्झाम्पल. ओके, फॉर्म्युला बघा, मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac टोटल डिवायडेड बाय 2a. काही स्टुडंट्स लिहिताना काय करतात, हे डिव्हिजनची साईन इथून पुढे ओढतात, इथं ब्लँक सोडतात, ते रॉंग आहे. पूर्ण बी पासून ही पूर्ण लाईन डिव्हिजनची असली पाहिजे, अदरवाईज तुमचा फॉर्म्युला मॅथमॅटिकली इनकरेक्ट राहतो. सो आय रिपीट द फॉर्म्युला, मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता तुमच्या लक्षात आलं असेल की बी स्क्वेअर मायनस 4acचं अंडर रूट घ्यायचं आहे, त्यामुळं आपण ही टर्म या ठिकाणी सेपरेट कॅल्क्युलेट केली आहे. जर काहींना कॅल्क्युलेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम नसेल तर यू कॅन सबस्टिट्यूट व्हॅल्यू हिअर अँड यू कॅन कॅल्क्युलेट. ओके, ही टर्म तुम्ही स्किप करू शकता, तुम्ही डायरेक्ट इथेही ही टर्म काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. डिपेंड्स ऑन यू. मी सेपरेट कॅल्क्युलेट केलेली आहे. सो इन नेक्स्ट स्टेप वी आर गोइंग टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. सी हिअर, एक्स minus b minus outside the bracket value of the b is 6 plus or minus b square minus 4ac ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकलेली होती, ती इथं सबस्टिट्यूट केलेली आहे 16 युजिंग इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2a. 2 इंटू व्हॅल्यू ऑफ द a वॉज 1, 2a.
बघा मायनस बीची व्हॅल्यू टाकली प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वेशन 1 वरून 16 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 2 × 1 इथं एची व्हॅल्यू टाकलेली आहे मायनस इंटू प्लस मायनस येणार आहे -6 प्लस ऑर मायनस अंडर रूट 16चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 4 त्यामुळं 16चं स्क्वेअर रूट आपण 4 लिहिलेलं आहे -6 प्लस ऑर मायनस 4 डिवायडेड बाय 2 हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता काय करायचं बघा सेपरेट द रूट एकदा प्लसला सेपरेट करा एकदा मायनसला सेपरेट करा. या ठिकाणी आपण दोन्ही लिहिलेले आहेत बघा. देअरफॉर x इज इक्वल्स टू -6 प्लस 4 अपॉन 2 और x इज इक्वल्स टू -6 मायनस 4 अपॉन 2 प्लस 4 या ठिकाणी लिहिलेत -4 या ठिकाणी लिहिलेत कारण इथं दोन्ही ठिकाणी प्लस और मायनस होतं. सेपरेटिंग द रूट या ठिकाणीच आपण मेथड यूज केलेली आहे. सो -6 प्लस 4 साइन्स आर डिफरंट सो सबट्रॅक्ट दी नंबर्स 6 मायनस 4 2 आले आणि बिगर नंबर साईन निगेटिव्ह होतो सा आन्सर इज -2 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. नेक्स्ट लाईन -6 minus 10 -6 minus 4 is equals to -10 signs are same so add the number put the sign as it is so minus sign remains as it is 10 upon 2 डिवाइड केलं तर बघा 2 1 जा 2 आणि या ठिकाणी 2 1 जा 2 2 5 जा 10 डिव्हिजनमध्ये सायन्स दोन्ही ठिकाणी काय आहेत डिफरंट आहेत त्यामुळे दोन्ही आन्सर काय येणार आहेत निगेटिव्ह म्हणजे याचा आन्सर येणार आहे -1 आणि याचा आन्सर येणार आहे -5 ओके. So our answers are -1 and -5. Write down the answer line -1 and -5 are the roots of the given quadratic equation. Next example given x square minus 3x minus 2 is equals to 0. So comparing above quadratic equation with ax square plus bx plus c is equals to 0 we get a is equals to 1 b is equals to बघा -3 c is equals to -2 1 -3 -2. See here a is equals to 1 b is equals to -3 c is equals to -2. To solve the quadratic equation by using formula method we are going to calculate the term b square minus 4ac. b square minus 4ac कॅल्क्युलेट करतोय बघा. b square minus 4ac व्हॅल्यू ऑफ द b निगेटिव्ह आहे निगेटिव्ह साईन ॲज इट इज लिहिले बघा बीची व्हॅल्यू -3 -3 ब्रॅकेट स्क्वेअर -4 फॉर्म्युल्यामधला ॲज इट इज कॉपी पेस्ट केला आहे. एची व्हॅल्यू या ठिकाणी सुद्धा काय आहे 1 आणि सीची व्हॅल्यू आहे -2. नाव सी हिअर -3चा स्क्वेअर काय येणार आहे डेफिनेटली पॉझिटिव्ह येणार आहे 9 मायनस इंटू -2 1 आहे त्यामुळं नाही कन्सिडर केलं तरी चालेल -4 इंटू -2 मायनस +8 9 + 8 इज डेफिनेटली 17 म्हणजे या ठिकाणी आपल्या एक्झाम्पलमध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 17 आलेली आहे. कॉल्ड इक्वेशन नंबर फर्स्ट. The solution of the quadratic equation by using formula method is here also we are going to see that x is the variable so we are going to write the x in the left side x is equals to -b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. Now we are going to substitute the value minus from the formula value of the b was also negative so -3 inside the bracket plus or minus under root 17. This is the value of b square minus 4ac substituting from the equation using equation 1 वरून substitution केलेला आहे. 2 into a means 2 into 1 2 1 2 होणार आहे. इथं बघा वरती मायनस मायनस काय होणार आहे प्लस both signs are same so in multiplication if both signs are same then answer is positive. If nothing is here then 1 should be here minus plus or minus under root 17 is a prime number so we cannot find out the square root of that number so put 17 as it is. आपण त्याचा स्क्वेअर रूट काढू शकत नाही 17 आहे तसं ठेवा 2 1 जा 2 ओके. therefore x is equals to 3 just separate the roots plus sign put here 3 plus under root 17 upon 2 and negative sign put here x is equals to 3 minus under root 17 upon 2. मी नेहमी माझ्या मुलांना सांगते की ज्या वेळेला प्राईम नंबर अंडर रूटमध्ये येईल त्यावेळेला जास्त सोपं आन्सर असतं. स्क्वेअर रूट काढायची गरज नाही कॅल्क्युलेशन करायचं गरज नाही. या आधीच्या प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहिलं तर स्क्वेअर रूट 4 आलं होतं 6 बरोबर ॲड केलं सबट्रॅक्ट केलं नंतर डिवाइड केलं. ह्या सगळ्या स्टेप्स या ठिकाणी वाचलेत कारण तुमच्या अंडर रूटमधला नंबर जो आहे तो प्राईम नंबर आलेला आहे. ओके सो युअर फायनल आन्सर्स आर 3 plus under root 17 upon 2 and 3 minus under root 17 upon 2 are the roots of the given quadratic equation. Now we are going to solve third example.
3m² + 2m - 7 = 0. या ठिकाणी आधीच्या दोन एक्झाम्पलमध्ये जर आपण कंपेअर केलं तर एची व्हॅल्यू 1 होती, इथं एची व्हॅल्यू 3 दिसते, बीची व्हॅल्यू 2 आहे आणि सीची व्हॅल्यू -7 आहे. आणि व्हेरिएबलसुद्धा आधीच्या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये x होता, या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल m आहे. ओके, सो राईट द गिवन ॲज इट इज 3m² + 2m - 7 = 0. Comparing above equation with, so we have changed here variable also in the standard equation. am² + bm + c = 0. We get a is equals to 3, b is equals to 2, c is equals to -3. पुन्हा एकदा चेक करा. a is equals to, now see here, a is equals to 3, b is equals to 2, c is equals to -7. 3, 2 and -7 are the value of the constant a, b, c. To solve the above quadratic equation by using formula method, we are going to calculate the term or value of the term b² - 4ac. So we are going to calculate b² - 4ac. b² means 2 square -4, value of the a is 3, value of the c is -7. Okay, b² - 4ac, 2 square 4, minus into minus, minus minus plus 4 3s are 12 and 12 7s are 84. Okay, I repeat, minus into minus plus 4 3s are 12, 12 7s are 84. आन्सर काय आलं मग तुमचं? 4 + 84 इज नथिंग बट 88. म्हणजे तुमची पूर्ण b² - 4ac या टर्मची व्हॅल्यू आलेली आहे 88, कॉल्ड इक्वेशन नंबर 1. टू सॉल्व दी क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड, आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे. द सोल्युशन m is equals to -b + or minus √ b² - 4ac divided by 2a minus b minus into bracket value of the b was 2. I have written here variable m, कारण या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल m होता. ओके, जर तुम्ही व्हेरिएबल चुकून जर वेगळा लिहिला तर तुमचे मार्क कट होण्याचे चान्सेस आहेत. सो कॉन्सन्ट्रेट हिअर. ओके, -2 + or minus √88 डिवायडेड बाय 2 इंटू a, व्हॅल्यू ऑफ a होती या ठिकाणी 3, त्यामुळे 2 इंटू 3. बाय युझिंग इक्वेशन 1 वी हॅव कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac आणि या ठिकाणी सबस्टिट्यूशन केलेलं आहे. ओके, सो इन नेक्स्ट स्टेप प्लस इंटू मायनस -2 √ + or minus 88चे फॅक्टर्स पाडलेत, 22 4 डिवायडेड बाय 2 3 6, 22 4 88. सो फॅक्टर्स पाडलेले आहेत. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा, 4चे स्क्वेअर रूट काढू शकतो, त्यामुळे ते बाहेर घेणार आहोत. m is equals to -2 + or minus 4चा स्क्वेअर रूट आहे 2, राईट आउटसाइड दी स्क्वेअर रूट साइन, √22 ॲज इट इज, 2 3 6 ॲज इट इज. नाव 2 वी कॅन टेक द टर्म कॉमन. 2 आपण या ठिकाणी कॉमन घेऊ शकतो, कॉमन काढा. 2 बाहेर काढले कॉमन, इथे राहिले 2 1 2 म्हणजे 1 आणि मायनस साइन ॲज इट इज लिहिलेला आहे. प्लस और मायनस हे 2 बाहेर गेलेत, त्यामुळे इथं 1 राहिला, लिहिलेला नाही. √22 ॲज इट इज डिवायडेड बाय 6. या 2ने खालच्या 6ला कॉमन काढल्याशिवाय भाग लावायचा नाही. यू कॅनॉट डिवाइड द टर्म बिफोर गेटिंग द कॉमन. ओके, जोपर्यंत कॉमन टर्म काढू शकत नाही तोपर्यंत तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. काही जण इथंच डिवाइड करतात ह्या 2ने 6ला, ते रॉंग आहे. कॉमन काढा आणि नंतर डिवाइड करा. 2 1 2, 2 3 6. सो इथं 1 आहे म्हणजे ही टर्म पूर्ण व्हॅनिश झाली. -1 + or minus 22 डिवायडेड बाय 3 राहिले, आपण लिहिले बघा. m is equals to -1 + or minus √22 divided by 3. Just put plus sign first and negative sign second. You will get 2 separate roots. So our final answer is m is equals to -1 plus √22/3 or m is equals to -1 minus √22/3. Okay, and write down the answer line. Now we are going to learn question number 4. 5m² - 4 - 2 is equals to 0. 5m² - 4m - 2 is equals to 0. Write down given as it is. Compare and equate. You will get the value of a is 5, b ची -4 आणि c ची -2 व्हॅल्यू येणार आहे. सो बाय कंपेरिंग अँड इक्वेटिंग अबो इक्वेशन विथ variable was m, so I have written here am² plus bm plus c is equals to 0. We get a is equals to 5, b is equals to -4, c is equals to -2. Now we are going to calculate the term b² - 4ac. See here, b² - 4ac, b ची value -4 bracket square -4 from the formula value of a is 5, value of c is -2. -4चा स्क्वेअर आहे 16, minus plus 4 5 20, 22 40.
Okay, I repeat, minus 4 square 16 minus into minus plus 4 5 जा 20, 22 जा 40 and 16 plus 40 is nothing but 56. So whole calculation is b square minus 4ac is equals to 56, called equation number 1. The solution of the quadratic equation by using formula method is, where m was the variable, so I have written m here. m variable होता, m लिहिलेला आहे, is equals to minus b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a minus as it is b ची व्हॅल्यू -4 होती, -4 इनसाइड द ब्रॅकेट सबस्टिट्यूट केले, प्लस और मायनस अंडर रूट 56 using equation 1. Okay, divided by 2 into a, 2 into value of the a is 5. So minus minus या ठिकाणी काय येणार आहे सिम्प्लिफिकेशनमध्ये, मायनस मायनस प्लस, सो मायनस मायनस 4 झाले या ठिकाणी, पॉझिटिव्ह 4 प्लस और मायनस अंडर रूट 56चे फॅक्टर पाडलेले आहेत, 14 4 जा 56, 2 5 जा, इथे तुम्ही 10 पण लिहू शकता, मी ॲज इट इज लिहिलेले आहेत, पुढच्या स्टेपमध्ये 10 करूयात. ॲज इट इज 14 4 जा आपण केले तर या 4चं स्क्वेअर रूट आपण 2 बाहेर काढू शकतो, त्यामुळे या नेक्स्ट स्टेपमध्ये काय केले बघा, 4 ॲज इट इज लिहिलेले प्लस और मायनस 4चं स्क्वेअर रूट 2 बाहेर काढले, 14 फक्त आतमध्ये ठेवलेले, 5 2 जा 10. ओके, नाव वी आर गोइंग टू टेकिंग कॉमन 2 कॉमन काढा, 2 2 जा 4, सो इथं 2 राहिले, इथले 2 बाहेर गेले, 1 राहतोय, लिहिलेला नाही, अंडर रूट 14 ॲज इट इज, आणि कॉमन काढल्यानंतर मघाच्यासारखं सांगितले तसा इथं भाग लावा, 2 1 जा 2, 2 5 जा 10, सो रिमेनिंग टर्म्स आर 2 प्लस और मायनस 14 डिवायडेड बाय 5, एकदा प्लस लिहा आणि एकदा मायनस लिहा, रूट सेपरेट करा, वी विल गेट द फायनल आन्सर 2 प्लस अंडर रूट 14 डिवायडेड बाय 5 and 2 minus under root 14 divided by 5 are the roots of the given quadratic equation. Okay, now we are going to solve fifth one. बघा 5वा एक्झाम्पल, y square plus 1/3y is equals to 2. इथं डिनॉमिनेटरला 3 आहे आणि तुम्हाला फर्स्ट एक्झरसाइजमध्ये सांगितलेलं होतं की जर एखाद्या ठिकाणी एखादा नंबर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा डिनॉमिनेटरला जो काही नंबर असेल त्याच नंबरने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे आपण या पूर्ण इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 3 × y square 3y square, 3 × 1/3 3 3 गेट्स कॅन्सल, 1 राहील इथे, आणि 2 × 3 काय येणार आहे 6. इथं स्टेप लिहिलेली आहेत बघा, मल्टिप्लाइंग अबो इक्वेशन बाय 3 ऑन दी बोथ साइड्स वी गेट 3y square plus y is equals to 6. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन सांगते, 3 1 जा 3, सो 3y square 3 × 1/3 3 3 गेट्स कॅन्सल, y राहणार आहे, आणि 2 3 जा इथे काय येणार आहे 6. हे 6 आपण लेफ्ट साईडला ट्रान्सफर केलेले आहेत. So equation becomes 3y square plus y minus 6 is equals to 0. Comparing above equation with ay square plus by plus c is equals to, here variable is y, so I have changed here. We get the value of a is equals to 3, b is equals to 1, c is equals to -6. To solve the quadratic equation by using formula method, first we calculate the term b square minus 4ac. b square minus 4ac टर्म आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत आहोत. b square minus 4ac व्हॅल्यू ऑफ b इज 1 minus 4 as it is a 3, c is -6. So 1 square is 1, 4 3 जा 12, 12 6 जा 72, minus minus plus बघा 1 square 1 minus 4 3 जा 12, 12 6 जा 72, आणि या ठिकाणी मायनस मायनस प्लस होणार आहे, 1 + 72 नथिंग बट 73. द होल कॅल्क्युलेशन ऑफ द टर्म b square minus 4ac is nothing but 73, called equation number first. The solution of the quadratic equation by using formula method is, y is the variable, so I have written y on the LHS, y is equals to minus b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a. So I have substituted the value minus b minus into value of the b is 1 plus or minus under root 73 from using equation 1, and 2 into a 2 into
3. 73 is a prime number, so we cannot find the factors of the 73. So our answer is final -1 plus or minus under root 73. 2 3 जा 6. Just separate the root. Firstly write the positive, secondly write the negative. तुम्ही हे इंटरचेंज केलं तरी काही फरक पडत नाही आणि write down the answer line. Okay, now we are going to learn 6th example. 5x square plus 13x plus 8 is equals to 0. Comparing above equation with standard example ax square plus bx plus c is equals to 0. We get value of a काय येणार आहे बघा 5, b 13 आणि c तुमचा 8 आहे. 5, 13 and 8. So I have written here value of the ABC as it is. A is equals to 5, b is equals to 13, c is equals to 8. Now we are going to calculate the term b square minus 4ac first. So b square minus 4ac, b ची व्हॅल्यू 13 minus 4, a 5, c 8. 13 square is nothing but 169 minus 4 5 जा 20 and 28 जा 160. So subtract the number because both signs are negative. 169 divided minus 160 is nothing but 9. 169 minus 160 हे 9 आन्सर आलेले आहे. मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे आपली 9. कॉल्ड इक्वेशन नंबर फर्स्ट. The solution of the quadratic equation by using formula method is x is the variable, so I have written x on the LHS. X is equals to minus b plus or minus under root b square minus 4ac divided by 2a minus b minus outside value of the b is 13 plus or minus under root b square minus 4ac ची व्हॅल्यू आहे 9 using equation 1 divided by 2a 2 into 5 10. ते खाली लिहिणार आहोत आपण इथं फक्त सबस्टिट्यूट व्हॅल्यूज केलेला आहे. नेक्स्ट लाईन -13 ॲज इट इज. 9चं स्क्वेअर रूट निघते. 9चं स्क्वेअर रूट आहे 3 प्लस और मायनस ॲज इट इज 2 5 जा 10. सो +3 एकदा घ्या आणि -3 एकदा घ्या आणि रूट काय करूयात सेपरेट. बघा स्क्वेअर रूट काढता आलं की तुम्हाला हे कॅल्क्युलेशनचं काम एक्स्ट्रा वाढतं. म्हणजे स्क्वेअर रूट नाही निघालं नंबर जर प्राईम आला तर तुमच्या स्टेप्स कमी होतात आणि स्क्वेअर रूट निघत असेल तर तुमच्या स्टेप ऑफ कॅल्क्युलेशन इन्क्रीज होतात. ओके, सो आय हॅव रिटर्न -13 + 3 फर्स्ट डिवायडेड बाय 10 और x is equals to -13 -3 upon 10. So these signs are different. So 13 - 3 subtract the number. 13 मधून 3 गेले 10 राहिले -10 bigger number sign as it is divided by 10. After that both signs are same here. So -13 - 3 is nothing but adding the number, put the sign as it is. So it becomes -16 divided by denominator 10 as it is. So we are going to divide 10 1 जा 10 10 1 जा 1 and divided by here divide by 2 2 5 जा 10 2 8 जा 16. Here both signs are different, so answer is negative. -1 here both the signs are different, so answer is negative. 8 upon 5 is the answer. So write down the answer line. -1 and -8 upon 5 are the roots of the given quadratic equation. Now we are going to calculate the activity in the question number 3. Now see here, I have written the question and we are going to solve as it is in the above methods. Okay, ॲक्टिव्हिटी जरी दिलेली असली तरी आपण वरच्याच एक्झाम्पलप्रमाणे सॉल्व करणार आहोत. आपला आन्सर येते. नाव सी हिअर गिवन x² + 2 √3x + 3 इज इक्वल्स टू 0. एची व्हॅल्यू बघा कंपेअर केली तर 1 आहे, बीची व्हॅल्यू 2 √3 आहे आणि सीची व्हॅल्यू काय आहे 3. ए इज इक्वल्स टू 1, बी इज इक्वल्स टू 2 √3 आणि सी इज इक्वल्स टू 3. 100% हा नंबर पाहिल्यानंतर बरेच विद्यार्थी टेन्शनमध्ये आले असतील, पण टेन्शन घ्यायची गरज नाही कारण ती व्हॅल्यू ऑफ द बी आहे आणि त्याचा स्क्वेअर होतो, त्यामुळं कॅल्क्युलेशन सिम्पल होणार आहे. नाव सी हिअर फर्स्ट वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द टर्म b² - 4ac व्हॅल्यू ऑफ b 2 √3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4ac. ओके, एची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू 3 होती. 2 √3 ब्रॅकेट स्क्वेअर 2 स्क्वेअर इज नथिंग बट 4, √3 स्क्वेअर इज नथिंग बट 3. ओके, आय रिपीट 2 स्क्वेअर 4 √3 स्क्वेअर 3 मायनस 4 1 जा 4 अँड 3 4 3 जा ॲज इट इज लिहिलेले आहेत, मी कॅल्क्युलेट केलेलं नाही. इथं पण 4 3 जा 12 मायनस 4 3 जा 12. या ठिकाणी 12 - 12 आन्सर काय येणार आहे 0. बरेच जण टेन्शनमध्ये आले असतील की b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आलेली आहे. जी व्हॅल्यू आली असेल ती इट्स ओके, यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट व्हॅल्यू आणि यू हॅव टू सॉल्व दॅट क्वेश्चन. ओके, सो हिअर b² - 4ac इज इक्वल्स टू 0 कॉल्ड इक्वेशन नंबर 1. द सोल्युशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन
by using formula method is x was the variable, so I have written here x minus b plus or minus b square minus 4ac divided by 2a. So see here, substitute the value minus b 2 root 3 plus or minus value of b square minus 4ac is 0 divided by 2a 2 into 1. नाव हे 0 आहे, कॅन्सल करून टाका. काय राहणार आहे -2 अंडर रूट 3 डिवायडेड बाय 2. ही दोन्ही टर्म्स या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. 2 गेट्स कॅन्सल, सो ओनली रिमेनिंग टर्म इज अवर -√3. मग यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की जेवढा इंडेक्स तेवढी ॲन्सर. इथं तर आपलं एक्सचं एकच ॲन्सर आलेलं आहे बघा, √3 एकच ॲन्सर आहे, पण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये इंडेक्स 2 असतो, म्हणजे 2 ॲन्सर असली पाहिजेत. आणि आणखी एकदा सांगितलं होतं की ज्या वेळेला तुमचा ॲन्सर हे परफेक्ट स्क्वेअर असतं त्यावेळेला तुमचे दोन्ही व्हॅल्यूज काय असतात, सेम, म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. म्हणजेच ॲन्सर आपल्याला जरी एक व्हॅल्यू असेल तर डबल लिहिणं अपेक्षित आहे. सो x इज इक्वल्स टू -√3 और x इज इक्वल्स टू -√3. सो ॲन्सरला -√3 अँड -√3 आर दी रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुन्हा एकदा सांगते, क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे जरी एक व्हॅल्यू आली असली तरी तुम्हाला ॲन्सर लाईनमध्ये डबल ॲन्सर्स लिहिणे अपेक्षित आहे, कारण नंबर ऑफ जो तुमचा इंडेक्स असेल तेवढी ॲन्सर्स येणे अपेक्षित आहे. ओके, पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओसोबत. सॉल्व इट अँड इफ यू हॅव एनी डाऊट देन रिपीट इट. आणि जर तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आय विल डेफिनेटली ट्राय टू सॉल्व युअर प्रॉब्लेम्स. थँक्यू.